नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इथे छान अशी सगळी लग्नाची जोरदार तयारी चालू असते आणि तेव्हा सावीची आई छान असं गाणी सुद्धा म्हणत असते. तर इतक्यात आता सावी तिथं येते आणि म्हणते, "आई मला सुद्धा हळदी कुंकू लाव की." तर तेव्हा आता सावीची आई म्हणते, "हो, हो, लावते ना." असं म्हणून ती आता तिला लावू लागते. तर आता सावी तिच्या आईला म्हणते, "आई तू काल दळताना ती ओवी म्हणत होतीस ना, ती म्हण की ओवी, ती चंदाकोरवाली." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "हो, ती का? हो, म्हणते ना." असं म्हणून ती ओवी म्हणू लागते. म्हणते, "नवरी लेक माझी आहे चंद्राची गं कोरं." असं म्हटल्यानंतर सावी खूप खुश होते आणि हसू लागते. आणि तेव्हा सावीची आई तिला आपल्या जवळ घेते आणि मिठी मारते. तर इकडे आता मित्रांनो फुलांच्या वाड्यामध्ये दादा ज्योतीला हाक मारत असतात. "ज्योती, ज्योती, अरे सासरीबुवा आल्याती." तर तेव्हा आता ज्योती बाहेर येतो आणि लगेचच पाटलांचा आशीर्वाद घेतो. तर तेव्हा पाटील सुद्धा त्यांना सुखी व्हा असा आशीर्वाद देतात. तर राजाराम आता ज्योतीला म्हणतो, "अरे ज्योती ये इकडं बस इथं." असं म्हणून त्याला आपल्या शेजारी बसायला सांगतो आणि सगळं काही वातावरण एकदम आनंदमय, एकदम एकदम छान असतं. तर पाटील आता सगुणाक्काला सुद्धा विचारतात, "बरं आहे का सगुणाक्का?" तर तेव्हा सगुणाक्का "हो, हो" असं सांगतात आणि इतक्यातच आता पार्वती पाटलांना गूळ पाणी आणून देते आणि गूळ पाणी पिऊन झाल्यानंतर दादा विचारतात पाटलांना, "बरं कसं काय येणं केलंत?" तर पाटील म्हणतात, "होय, होय, सांगतो, सांगतो." असं म्हणून ते आता दुरडी खोलू लागतात आणि त्यानंतर लगीन चिठ्ठी काढून दादांना म्हणतात, "दादा, हे घ्या तुमच्या देवघरात पुजायला लगीन चिठ्ठी." असं म्हणून त्यांच्या हातामध्ये देतात आणि त्यानंतर विडा सुद्धा त्यांच्या हातात देऊन म्हणतात, "आणि ह्यो विडा." तर तेव्हा सर्वजण खूप खुश असतात. सगुणाक्का तर एकदम हसत छान असते. तर पाटील आता हात जोडतात आणि सांगतात, "समद वऱ्हाड घेऊन वेळेत या बरं का." तर तेव्हा दादा सुद्धा म्हणतात, "बरं देवा." आणि दोघं सुद्धा आता एकमेकांची गळाभेट घेतात. आणि राम राम, राम राम म्हणतात. तर सगुणाक्का देवाला हातच जोडते आणि म्हणते, "बाई देवच पावला, सगळा काही घोर मिटला." आणि त्यानंतर आता पाटील दुरडी बांधत म्हणतात, "बरं दादा अख्खा नायगाव तुमच्या वेशीवरती तुमच्या स्वागतासाठी उभा असेल बघा. नुसतं वऱ्हाड घेऊन यायचं तुम्ही." तर दादा म्हणतात, "होय, होय आणि आमची बी तयारी चाललीच आहे की." तर तेव्हा पाटील म्हणतात, "आणि आदल्या दिवशी वऱ्हाड बनवायला पूर्ण रीतसर असा माणूस पाठवून देतो." तर दादा म्हणतात, "बरं देवा." आणि ते सगळं काही पाटील सांगत असताना इकडे ज्योतीची आई सुद्धा खूप खुश असते आणि तिला ते सगळं काही छान वाटत असतं. तर आता पाटील दुरडीमधून गोडाच्या शिऱ्याचा डबा काढतात आणि ज्योतीच्या आईला म्हणतात, "अक्का, ह्यो गोडाचा शिरा आहे. सावीच्या आईनं जावई बापूंच्यासाठी पाठवून दिलाय." आणि मित्रांनो, इतक्यातच आता ज्योतीचे काही मित्र तिथे येतात आणि त्याला म्हणतात, "ज्योती, ज्योती चल, तुला वस्तादांनी तालमीत बोलावलंय." तर तेव्हा राजाराम उठतो आणि ज्योतिसुद्धा उठतो. तर राजाराम त्या पोरांना म्हणू लागतो, "अरे पोरांनो, तुम्ही काय दिस-रात नुसतं जोरबैठकाच मारत बसता का तालमीत?" तर तेव्हा तो मुलगा म्हणतो, "ते वस्तादांनीच सांगितलंय आम्हाला ज्योतीला बोलवायला." तर सगून अक्का म्हणते, "अरे बाबा, पाहुणं आलेती, आता नाही यायचा तो." तर तेव्हा दादासुद्धा ज्योतीला थांबवायचा प्रयत्न करत असतात. पण ज्योतीची तर चलबिचल चालू असते. तर तेव्हा ज्योतीची आईसुद्धा त्याला म्हणते, "अरे लेकरा, आता बाहेर जावं जरा कमी कर आणि चल बरं मला लसूण काढून दे चल." तर त्यातला एक मुलगा परत म्हणतो, "त्याला वस्तादांनी बोलवलंय, आम्ही लगेच आणून सोडतो की त्याला परत." तर ज्योती आता दादांची परवानगी घेऊ लागतो. म्हणतो, "दादा, वस्तादांचं काहीतरी काम असेल, मी भेटून लगेच येतो की परत. घरात पाहुणे आले सांगतो आणि पाठदिशी परत येतो बघा." तर तेव्हा राजाराम ज्योतीला म्हणतो, "हे बघ ज्योती, मी धाडतो कोणाला तरी, तू इथंच थांब." तर ज्योती मित्रांनो काही ऐकतच नाही आणि राजारामला म्हणतो, "नको, नको, आलो म्या." असं म्हणून तो आता तडक तिथून बाहेर जातो. तर राजाराम त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो. "अरे ज्योती थांब, अरे ऐक पाहुणे आलेत." तर तेव्हा दादा सुद्धा त्याला थांबवत असतात. पण ज्योती कुणाचं काही न ऐकता तिथून बाहेर निघून जातो. तर तेव्हा पाटलांना थोडीशी शंका येते आणि ते विचारतात, "दादा नाही म्हटलं पाहुणं म्हणजे जावई बापू खुश आहेत नव्ह?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अहो होय की हरकून गेलाय ज्योती अगदी. खुश आहे, खुश आहे." तर तेव्हा पाटील म्हणतात, "बरं ठीक आहे, मग काळजी मिटली." तर दादा म्हणतात, "होय देवा." तर तेव्हा आता पाटील या सगळ्यांचा निरोप घेतात. म्हणतात, "बरं चला ठीक आहे, येऊ का मी?" आणि त्यानंतर सर्वांना सांगून आता ते तिथून निघून जातात. तर इकडे आता ज्योती त्या पोरांच्या सोबत चाललेला असतो आणि तो त्यांना म्हणत असतो, "का बोलवलं असेल बरं एवढं तातडीनं?" तर तेव्हा तो मुलगा म्हणतो, "नाही काय माहिती नाही, चल की जाऊन बघूयात की आपण." तर ज्योतिषुद्धा म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे, चला बघूया." असं म्हणून ते तिघेसुद्धा गडबडीने चाललेले असतात. तर तिकडूनच एक म्हातारा बाबा लंगडत-लंगडत चाललेला असतो आणि तेवढ्यातच तिकडून दौंडी पिटायसाठी 2 माणसं येतात आणि म्हणत असतात, "ऐका हो ऐका, ऐका हो ऐका." आणि ते आता दौंडी पिटू लागतात. म्हणतात, "तात्या टोपे नावाचा इसम कंपनी सरकारने केलेल्या ठाणेबंदी कायद्याचा नियम मोडून पुणे परिसरात संशयास्पद फिरत आहे हो."
त्याचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास भरघोस रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल हो. ऐका हो ऐका. ऐका हो ऐका असं म्हणून ते आता आपल्या खिशामधला एक कागद काढतात आणि त्याच्यावरती तात्या टोपेंचं चित्र असतं आणि तो म्हणतो, हाच आहे तो इसम बघून घ्या आणि सरकारला सांगा. हाच आहे तो इसम बघून घ्या आणि सरकारला सांगा. असं म्हणून तो सगळं काही ते पोस्टर जे असतो ते सगळ्यांना दाखवत असतो आणि तेव्हा तिथे तो मागे जो काही बाबा असतो, जो लंगडत-लंगडत चाललेला असतो, तोच मित्रांनो हा तात्या टोपे असतो आणि त्यांनी ते आपलं वेषांतर केलेलं असतं. आणि तेव्हा ते दोघे सुद्धा जे दौंडी पिटत असतात, ते पोस्टर घेऊन सगळ्यांना दाखवत फिरत असतात. हाच तो इसम आहे, हाच तो इसम. बघून घ्या सगळेजण आणि सरकारला सांगा. तर तेव्हा ज्योती आणि ते दोन्ही मुलं असतात, ते जाता-जाता ते चित्र बघतात आणि त्याचे तिथून पुढे निघून जातात. आणि मित्रांनो आता हे तात्या टोपे चाललेले असतात, म्हणजे लंगडत-लंगडत त्यांनी वेषांतर जे केलेलं असतं, तर ते जात असताना एक माणूस संशयास्पद आता त्यांच्याकडे बघतो आणि थोडंसं तो आजूबाजूला बघतो आणि त्या बाबांच्या जवळ ती एक पैशाची थैली असते त्यांनी कमरेला अडकवलेली असते आणि ती थैली तो पकडतो, तो खेचतो आणि तिथून धावतच सुटतो. तर नेमकं तेव्हा ज्योती आणि त्याचे 2 मित्र तिथं पोहोचलेले असतात आणि तेव्हा जाता-जाता तो माणूस असतो तो तात्या टोपेंना धक्का मारून गेलेला असतो आणि तेव्हा तात्या टोपे खाली पडत असतात. तर ते 2 मित्र असतात त्यांना सावरतात आणि ज्योती मात्र त्या माणसाच्या मागे धावू लागतो, ज्याने त्यांची पैशाची थैली चोरलेली असते. तर तेव्हा तात्या टोपे त्याच्याकडेच बघत असतात आणि चोर, चोर असं ओरडत असतात. तर ज्योती तर त्याच्याच मागे धावत असतो आणि तेव्हा तो चोर थोडंसं पुढे जाऊन थांबतो आणि मागे वळून ज्योतीकडे बघतो, की तो त्याच्या मागे धावत आहे आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर तो जोराने पळू लागतो. पण तोपर्यंत ज्योती धावत-धावत त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्यानंतर चक्क ज्योती पुढे धावत-धावत जातो आणि एक मोठी काठी घेऊन त्या चोराला एक जोराचा फटका मारतो. तर तेव्हा तो चोर तिथेच खाली पडतो आणि त्यानंतर ज्योती आपल्या हातामधली काठी टाकून देतो बाजूला आणि तेव्हा तो चोर त्याच्यावरती हमला करतो आणि ज्यावेळेस त्याच्यावरती हमला करतो तर ज्योती थोडंसं बाजूला होतो आणि त्याचं मानगुटच पकडतो आणि त्यानंतर त्याला एक जोराची लाथ मारतो. तर तेव्हा तो चोर बाजूला जाऊन पडतो. इतक्यात तात्या टोपे आणि ती 2 मुलं तिथं येतात. तर त्यानंतर तो चोर परत उठतो आणि परत ज्योतीवरती हमला करतो. तर आता ज्योती त्याचा तो हात पकडतो, ज्या हातामध्ये त्या बाबांची पैशाची थैली असते आणि त्यानंतर तो ज्योती ती पैशाची थैली काढून घेतो आणि परत त्याला एक जोराची लाथ मारतो आणि तेव्हा तात्या टोपे ते सर्व काही बघत असतात. पण तो चोर आता परत काही ऐकत नाही आणि परत येऊन त्याच्यावरती हमला करतो. तर आता अखेर ज्योती त्याच्या पायावरती एक जोराची लाथ मारतो आणि त्याला खालीच बसवतो आणि त्यानंतर एक जोराचा मुक्का मारतो त्याच्या गालावरती. तर तेव्हा तो गोल-गोल फिरत जाऊन तात्या टोप्यांच्या पायाशीच जाऊन पडतो. तर तेव्हा ज्योती जाऊन परत त्याची गळपट पकडतो आणि म्हणतो, "बाबा आता म्या याला सोडणार नाही." तर तेव्हा चोर आता तो माफी मागू लागतो. म्हणतो, "एक डाव माफ करा, एक डाव माफ करा. चुकलं माझं, चुकलं माझं." तर तेव्हा तात्या टोपे आता म्हणू लागतात, "लेकरा सोड त्याला. माझं सामान मला मिळालं. सोड त्याला." तर ज्योती म्हणतो, "आत्ता सोडतो, पण पुन्यांदा जर गावलास की नाही तर तुडवलाच म्हणून समज." तर तेव्हा तो चोर म्हणतो, "नाही, नाही, पुन्यांदा अशी चूक नाही व्हायची. सोडा, सोडा मला. वाईट चुकलं माझं." असं म्हणून तो आता त्या बाबांचे पाय वगैरे पडतो आणि घाबरत-घाबरत तिथून पळत सुटतो. तर आता ज्योती ती पैशाची थैली जी असते, ती तो त्या बाबांच्या हातामध्ये देतो. तर त्यानंतर आता ती मुलं म्हणतात, "चल ज्योती, उशीर झालाय आपल्याला." आणि आता हे तिघे सुद्धा परत तालमीच्या दिशेने धावत जाऊ लागतात. तर तेव्हा ते बाबा त्यांच्याकडे मागे वळून-वळून बघत असतात आणि त्यांनी बरोबर ज्योतीला हेरलेलं असतं. तर मित्रांनो इकडे आता रात्री पाटलांच्या घरी दादा आलेले असतात आणि तेव्हा ते आल्यानंतर सदा आणि सखा दंगाच करू लागतात. "आई, बाबा आले बाबा." तर तेव्हा आता सावीची आई बाहेर येते आणि म्हणते, "या, या दादा वहिनी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो." तर तेव्हा ते दादा म्हणतात, "निरोप पाठवला होतासा? तेव्हा वाट बघतीयस?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अरे दादा, मालक येणारच होते उद्या." तर तेव्हा दादा म्हणतात, "उद्या? म्हणजे लगीन झाल्यावर?" "अगं, मांडव लागला दारी आणि आम्हासनी खबर नाही." तर तेव्हा दादांची ती बायको असते ती म्हणते, "आता तर मोठं भांडणच होणार आहे बघा वंश." तर तेव्हा अक्का आता मध्ये पडते आणि म्हणते, "हे बघा, काय भांडायचंय ना ते भांडून घ्या. पण आपल्या सावीचं लगीन झाल्यानंतर, बरं का?" आणि विचारते, "काय दिनकरा कसा आहेस?" तर तेव्हा आता ते दोघे सुद्धा पुढे येतात आणि अक्काचा आशीर्वाद घेतात. तर तेव्हा अक्का सुद्धा औक्षमंत व्हा असं म्हणून त्या दोघांना सुद्धा आशीर्वाद देते. तर तेव्हा आता दादांची बायको असते ती म्हणते, "बोलवलं असतं तर काय बाई करू लागले असतं का नाही?" तर तेव्हा अक्का म्हणते, "अगं लई काम आहेत अजून, संपलं नाही. लई करायचं आहे." तर तेव्हा सावीची आई विचारते, "आणि वहिनी माझी लाडाची शकू कुठं आहे?"
तर तेव्हा वहिनी सांगते, "ती रुसलीये, थांबलीये बघ बाहेर." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अगो बाई थांब, थांब मी घेऊन येते तिला." असं म्हणून ती आता बाहेर जाते. इतक्यातच आता सावी बाहेर येते आणि मामाला समोर बघितल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि ती लगेच मामाचा आशीर्वाद घेते. तर तेव्हा मामा तर तिला खालून वरपर्यंत बघू लागतो आणि तो खूप खुश असतो आणि म्हणतो, "सावी, बघा बरं एवढी सोन्यासारखी भाची आहे आमची आणि आम्हाला तिच्या लग्नाचा पत्त्याच नाही." तर मित्रांनो आता इकडे तालमीमध्ये वस्ताद बोलत असतात. म्हणतात, "गबरू हो, एक ध्यानात घ्या. आपली जंग सुरू झालीया. ही आपल्या उमाजी बाबानं सुरू केलीया. ते मशाल पेटवून गेलं, पण आपण ती हिजू द्यायची नाही. दगाफटक्यानं मारला माझा वाघ, नाहीतर यवना गोरा गेला असता त्याच्या घरला. पण आता पुन्हा बांधणी सुरू झालीया. पण कंपनी सरकार बी सावध आहे. त्यांना ज्यांच्यावर संशय आहे, त्यांच्यावरती ते नजर ठेवून आहेत. तुम्ही सुद्धा दवंडी ऐकलीच असल. तात्या टोपे यांच्यावर इनाम लागलंया. पण त्यांच्या हातावरती तुरी देऊन तात्या इथवर आल्यात." असं ते सर्व काही सांगत असतात. इतक्यातच मित्रांनो तो जो काही बाबा असतो, तो लंगडत-लंगडत आता तालमीच्या आतमध्ये येत असतो आणि आत आल्यानंतर तो एकदम उठून उभा राहतो आणि म्हणतो, "हर हर महादेव." आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर सर्वजण त्यांच्याकडे बघू लागतात आणि ज्यावेळेस ज्योती आता त्यांच्याकडे बघतो, तर त्याला धक्काच बसतो आणि त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तो चोर त्यांची पैशाची थैली जी असते, तो घेऊन पळत असतो आणि त्यांना ढकलून दिलेलं असतं. आणि त्यानंतर तात्या टोपे त्याला म्हणालेले असतात, "लेकरा सोड त्याला. माझं सामान मला मिळालं. सोड, सोड." आणि आता त्यांना बघितल्यानंतर ज्योतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो त्यांच्याकडे बघतच राहतो. आणि तात्या टोपे आता आपल्या अंगावरची शाल वगैरे काढून फेकून देतात आणि ती दाढी वगैरे त्यांनी नकली लावलेली असते. ती सगळी नकली दाढी आता ते काढतात. तर वस्ताद तर त्यांच्याकडे बघून हसतच असतात आणि सगळी मुलं एकदम धक्क्याने एकमेकांच्याकडे बघत असतात. तर त्यांना आश्चर्य म्हणजे एकदम खूप मोठं आश्चर्य वाटत असतं आणि आता तात्या टोपे आपल्या डोक्यावरची पगडी सुद्धा काढतात आणि आता ते आपल्या मूळ वेशात आलेले असतात आणि त्यांना बघितल्यानंतर वस्ताद तर खूप आनंदित झालेले असतात. तर इकडे आता सावीची आई त्या शकूला घ्यायसाठी बाहेर गेलेली असते आणि तेव्हा ती शकू म्हणत असते, "येणारच नव्हते मी, मला बी राग आलाय." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "होय का? बघ थांब आता तुमच्या समद्यांचा राग काढते बघ आज." आणि त्यानंतर सावीला म्हणते, "बघ कोण आलंय." तर तेव्हा आता सकूला बघितल्यानंतर सावी तर खूप खुश होते आणि म्हणते, "सकू अक्का." असं म्हणून तिला जाऊन ती मिठीच मारते. तर तेव्हा वहिनी म्हणते, "बघा किती माया आहे आमच्या साऊला आणि मला किती काय-काय करायचंय तिच्या लग्नात आणि वहिनी तुम्ही तर बोलवलंच नाही." तर तेव्हा अक्का म्हणते, "खरंय, खरंय. जाळे वाचून कड नाही आणि माये वाचून रड नाही. उगाच नाहीत म्हणत काय." तर तेव्हा आता सावी म्हणते, "अक्के चल." असं म्हणून तिला ती आता आतमध्ये घेऊन जाते. तर मित्रांनो आता इकडे तालमीमध्ये तात्या टोपे जे असतात ते आता सगळे काही म्हणजे आपले आभूषणं वगैरे घालतात, टोपी वगैरे घालतात आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे बघतात, तर तेव्हा सगळ्यांचे डोळे मोठे झालेले असतात आणि ज्योती तर त्यांच्याकडे डोळे मोठे करूनच बघत असतो, कारण त्याला काही समजतच नसतं. त्याला एवढा मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि तेव्हा आता त्याला ते पोस्टर सुद्धा आठवतं, जे दौंडी पिटायला माणसं घेऊन आलेले असतात ते. तर आता वस्ताद म्हणतात, "गबरू हो, तात्या टोपे आपल्या तालमीत आल्यात. सणसूद साजरा करावा असं त्यांचं मोल आहे. मोठी जोखीम घेऊन ते इथवर आल्यात. अरे ती माणसं अशी आहेत वाघावानी. गोऱ्या सरकारला त्यांचा मोठा भ्या आहे. उमाजी राजानंतर राघोजी भांगरेंनी गोऱ्या सरकारला आव्हान दिलं. त्यांच्या पाठोपाठ आता तात्यांनी कंबर कसली आहे. आज ते इथं आल्यात. त्यांच्या मनात काय हेतू आहेत, तो आपल्याला ऐकून घ्यायचा आहे." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता तात्या टोपे बोलू लागतात. म्हणतात, "छत्रपतींच्या मावळ्यांनो, हर हर." असं म्हटल्यानंतर सर्व पोरं एकाच स्वरात महादेव असं म्हणतात आणि त्यानंतर हर हर महादेवचा गजर सुरू होतो. तर तात्या टोपे पुढे म्हणतात, "आज इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवलंय. महाराजांचं स्वराज्य मातीमोल केलंय. ज्यांनी अटकेपार झेंडा फडकवला, त्या पेशव्यांच्या गादीवर बसलेल्या नानासाहेब पेशव्यांना अर्थात धोंडूपंत पेशवे यांचे पेशवेपद नाकारलेले आहे. त्यांची मालमत्ता जप्त केलेली आहे. त्या इंग्रजांना धडा शिकवायचा आहे. पण त्यासाठी पदरी फौज, शस्त्रसाठा आणि खजिना पाहिजे आहे. भाला तलवारींचं युद्ध संपलं, जुनं झालं आता. आता आपल्याला नवी शस्त्र पाहिजेत. ती मी गोळा करतोय. माझी माणसं मला सांगतात, कुठे खजिना जाणार आहे, कुठे शस्त्रसाठा निघालेला आहे. तो लुटून आपण पेशव्यांचे हात बळकट करायचे आहेत आणि म्हणून लहुजी वस्ताद मांग यांच्यासारख्या लढवय्या शूरांना भेटून एकत्र करण्यासाठी, लढा व्यापक करण्यासाठी आम्ही या गुप्त बैठका करत आहोत आणि मला तुमची मदत पाहिजे असं ते आता सर्व मुलांना आवाहन करतात. तर तेव्हा सर्व मुलं एकदम
सगळी तयार असतात. तर तात्या टोपे पुढे म्हणतात, मला तेज तर्रार, चपळ अशी मुलं तरुण पाहिजेत. आता उद्याचा हा खजिना असाच आहे. त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. मी स्वप्न पाहिलं फिरंगीराज उलटवून टाकायचं. बोला जय शिवराय असं म्हटल्यानंतर सर्व मुलं एका स्वरात जय शिवराय म्हणतात. परत 3-4 वेळा जय शिवराय असा गजर होतो आणि आता सर्वांचं ऊर भरून आलेलं असतं. तर तेव्हा तात्या टोपे वस्तादांना इशारा करतात. तर तेव्हा वस्तादा त्या सगळ्या पोरांना या तुम्ही असं म्हणून सांगतात. आणि ती मुलं जेव्हा चाललेली असतात तर तेव्हा तात्या टोपे थांबा असं त्यांना म्हणतात. तर तेव्हा ती मुलं परत थांबतात आणि तात्या टोपे एकदमच म्हणतात, या मोहिमेत हा मुलगा मला हवा आहे असं म्हणून ते ज्योतीकडेच हात करतात. आणि तेव्हा सर्व मुलं अभिमानाने ज्योतीकडे बघू लागतात. कारण तात्या टोपेंनी त्याचं नाव घेतलेलं असतं. तर वस्ताद सुद्धा एकदमच म्हणतात, हो दिला तुम्हाला हा मुलगा. तर तेव्हा तात्या टोपे म्हणतात, वस्ताद तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तर आता वस्ताद त्या मुलांना सांगतात, निघा तुम्ही, पण पांगत पांगत जावा. पण 4 जण टेहनीवरती थांबा. या असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सगळी मुलं तिथून निघून जातात आणि ज्योती सुद्धा त्यांच्यासोबत निघून जातो. तर आता तात्या टोपे वस्तादांना म्हणतात, वस्ताद तुम्ही जोडीला असाल तर हा छापा साधा आहे. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, ते खरं आहे, पण त्यासाठी किती तयारी लागल? तर तात्या टोपे म्हणतात, होय माझी माणसं आहेतच, ती सामील होतील. तर वस्ताद विचारतात, पण कुठं आहेत ती? तर तात्या टोपे थोडंसं आजूबाजूला बघतात आणि म्हणतात, पुण्याच्या सरदारांच्या जवळ पेशव्यांनी काही ऐवज ठेवायला दिलेले होते. कोणाकडे सोनं चांदी, कोणाकडे मोतीपोळे, ते गुप्तपणाने गोळा करून उत्तरेला निघायचे आहे. तर आता ते सगळं काही सांगितल्यानंतर वस्ताद म्हणतात, असं असं. तर तात्या टोपे म्हणतात, त्यात सरकारला सुगावा लागलाय माझ्या इकडे येण्याचा. तेव्हा त्यांना हूल द्यायची आहे. तर वस्ताद म्हणतात, ते माझ्यावर सोडा. तरी बी तुमचं किती गडी असतील छाप्यात? कारण खजिन्याला सरकारचा चोख बंदोबस्त आहे. तर तात्या टोपे म्हणतात, असला ना तरी सुद्धा ते बेसावध असणार. कारण छापा पडणार हे त्यांच्या ध्यानीमनी नसणार. तर वस्ताद म्हणतात, तरी बी तात्या आपण गाफील राहून चालायचं नाही. तशाच्या शिकारीला वाघाच्या तयारीने जावं लागतं. तर तात्या टोपे म्हणतात, ते झालंच. पण एक गोष्ट आपल्या पथ्यावरती पडणार. ते म्हणजे शिरवळ जवळ नायगावच्या पाटलाच्या मुलीचं लग्न आहे. माणसं त्या लगीनघाईत असणार. वराड आहे का पै पाहुणे आहेत हे सरकारला कळणार नाही. त्यामुळे लग्नाच्या आदल्या रात्रीच बार उडवून टाकू असं ते सर्व काही सांगतात मित्रांनो. म्हणजे आता ज्योती आणि सावित्रीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच यांनी हा सगळा काही घाट घातलेला आहे. आणि हे सगळं काही बघणं फार मजेशीर असणार आहे मित्रांनो. आणि आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे हे जे कोतवाल असतात ते पाटलांच्याकडे आलेले असतात. आणि ते आता पाटलांना म्हणतात, एक गुप्त खबर द्यायला तुम्हाला आलेलो आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, होय सांगा की. तर कोतवाल म्हणतात, कंपनी सरकारचा मोठा गुप्त खजिना आणि हत्यारं शिरवळवरनं पुण्याला जाणार आहेत. आणि शिरवळवरची सगळी काही जबाबदारी जी आहे ती सरकारनं तुमच्यावरती दिलेली आहे. तर मित्रांनो आता इथे पाटलांची तर गोचीच होणार आहे असं दिसत आहे. कारण इकडे वस्ताद आणि तात्या टोपेंनी तर ही जागा निवडलेली असते आणि इकडे सरकारने तर आता पाटलांना याची जबाबदारी देऊन टाकलेली आहे. तर त्यानंतर आता पाटील सावीच्या आईजवळ येतात आणि त्यांना सांगत असतात, एवढं भलं थोरलं वऱ्हाड येणार माझ्या दारात, त्याचं स्वागत करायचं राहिलं बाजूला आणि मी कुठं हातात कुऱ्हाड घेऊन त्या बेरडकीच्या माळावर, असं ते सर्व काही त्यांना सांगतात. आणि आता त्यांना तर इकडे जावं लागणार असतं मित्रांनो. तर आता मित्रांनो इकडे वस्ताद सगळ्या तालमीतल्या पोरांना शिकवण देत असतात. ते त्या पोरांना सांगत असतात. तेव्हा ज्योती सुद्धा तिथं असतो आणि ते म्हणतात, शिरवळच्या नजीक नायगाव हाय. त्या नायगावच्या पाटलाच्या पोरीचं लगीन हाय. लग्नाच्या आदल्याच दिवशी आपण संधी साधून ठोका टाकायचा आणि मोठा डपला मिळवायचा. आणि असं ते सांगत असताना ज्योती ते सर्व काही ऐकत असतो आणि त्याला तर फार मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्यानं अजूनपर्यंत वस्तादांना सांगितलेलं नसतं की त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि ते लग्न सावीबरोबर म्हणजे नायगावच्या पाटलांच्या मुलीबरोबरच ठरलेलं असतं. हे त्यांनी सांगितलेलं नसतं. त्यामुळे आता तो खूप घाबरत असतो. तर मित्रांनो इकडे सावी आता पाटलांना म्हणत असते, म्या ऐकलंय की तुम्हासनी साधा जर ठसका आला तर शिवारात आलेली कोल्ही कुत्री दचकून डोंगराकडे पळतात. ते आबा कुठं आहेत? असं ती त्यांना म्हणत असते. कारण आता पाटलांच्याकडे बघून तिला थोडंसं वाईट वाटत असतं, की आता पाटील तिथून जाणार आणि ते थोडेसे घाबरलेले असतात. ते बघून ती सगळं काही त्यांना धीर देत असते मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.